मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो सन 2023-24 च्या शिक्षक जिल्हांतर्गत बदल्या पार पाडल्या जाणार आहेत। तशा ग्रामविकास विभागाच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झालेल्या आहेत। काही जिल्हा परिषदेने याच्यावर काम करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे, म्हणजे ज्यांना विनंती बदली करायची आहे त्यांचे डाटा गोळा करण्याचं काम सुद्धा काही जिल्हा परिषदेमध्ये सुरू झालेलं आहे। या अनुषंगाने आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाची माहिती मिळावी या अनुषंगाने बनवण्यात येत आहे। मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या वेळेच्या ज्या बदल्या झाल्या ऑनलाईन बदल्या विन्सिसद्वारे, त्या बदलीतली इत्तमभूत माहिती देणारे जवळजवळ 10 ते 20 व्हिडिओ मी तुम्हाला दिले होते आणि या व्हिडिओचा आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना प्रचंड फायदा झालेला आहे। अनेकांना बदली प्रक्रिया सुलभ या व्हिडिओच्या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या वर्षीची बदली प्रक्रिया ही पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे। त्या महत्त्वाचे त्यातले 2 मुद्दे आहेत ते आधीच अंडरलाईन करून घ्या, ठळक अक्षरात लिहून घ्या तुमच्याकडे। ती म्हणजे ही बदली प्रक्रिया ऑनलाईन होणार नाही। महत्त्वाचा आणि ठळक मुद्दा, ही बदली प्रक्रिया ऑनलाईन होणार नाही, तर ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या स्तरावर समुपदेशनाने होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अंडरलाईन करण्यासारखा आहे तो म्हणजे या बदलीमध्ये खो पद्धत असणार नाही। म्हणजे तुम्ही कुठल्या दुसऱ्या शिक्षकाची जागा मागू शकणार नाही, तर फक्त आणि फक्त क्लिअर व्हेकन्सी म्हणजे जे रिक्त पद आहेत त्याच पदांवर तुम्हाला बदली प्रक्रियेमध्ये बदली दिली जाणार आहे। आणि क्लिअर दुसरा शब्द असा आहे विनंती बदली, म्हणजे ज्यांना बदली हवी आहे, ज्यांना स्वतःला वाटते की मी गैरसोयीत आहे, मला माझी बदली मिळायला पाहिजे, अशाच शिक्षकांची फक्त बदली होणार आहे। बदली पात्र जी संकल्पना होती, ज्यांना 10 वर्ष आणि 5 वर्ष झाले, म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष आणि शाळेवर 5 वर्ष झालेले आहेत, त्यांना कंपल्सरी खो देण्यात येत होता संवर्ग 1, संवर्ग 2 आणि अवघड क्षेत्रातल्या लोकांकडून। तसं होणार नाही, त्यामुळे बदली पात्र शिक्षकांनी घाबरून जायचं काही कारण नाही, कारण ही बदली फक्त रिक्त पदांवर होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणी खो देणार नाही किंवा तुमची बदली शासन सुद्धा करणार नाही। त्यामुळे विनंती बदली आहेत हा मुद्दा सगळ्यांनी अंडरलाईन करून घ्या। ऑनलाईन होणार नाहीत हा दुसरा मुद्दा अंडरलाईन करून घ्या। आणि तिसरा मुद्दा कुणालाही खो बसणार नाही हा सुद्धा अंडरलाईन करून घ्या। आणि चौथा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जर तुम्ही विनंती बदलीला अर्ज केला म्हणून तुमची शाळा तुमची जागा लगेच रिक्त दाखवण्यात येणार नाही। जोपर्यंत तुम्हाला आवश्यक अशा म्हणजे समुपदेशनाने दिसणाऱ्या शाळेपैकी तुम्हाला तुमच्या आवडीची शाळा, तुम्हाला सोयीची शाळा मिळाली तरच तुमचं पद रिक्त दाखवण्यात येईल आणि मग त्या पदावर दुसऱ्या शिक्षकाला बदली दिली जाईल। नाहीतर काहींना असं वाटतं की मी आता विनंती बदलीसाठी अर्ज दिला म्हणजे मी आता विस्थापित झालो, माझी जागा गेली, मला जर योग्य शाळा मिळाली नाही तर मला कुठेतरी जावं लागणार, असं काही नाही। ठळक आणि अक्षरात लक्षात ठेवा की जर तुमची विनंती बदली झाली नाही, तुम्हाला एकही शाळा तुमच्या पसंतीची मिळाली नाही, तर तुमची बदली होणार नाही, तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहाल। हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा। हेच मुद्दे आपल्याला त्रासदायक ठरत असतात। माझी बदली झाली नाही तर मग माझं काय पद जाणार, काय त्या शाळेतली जागा जाणार का, मी विस्थापित होणार का, तर विस्थापित प्रकार सुद्धा या बदलीत नाही आहे। विनंती बदली तुम्ही मागायचंय, तुम्हाला आवडलेली शाळा मिळाली नाही तर तुम्ही आहे तिथंच असणार आहे, खो कोणाला बसणार नाहीये। बदली पात्र शिक्षकांची ऑटोमॅटिक प्रशासनाकडे बदली होणार नाही। मला बदली हवे तर मी बदली मागणार, रिक्त जागेवर मला रिक्त जागा दाखवल्या जाणार आणि त्यातील महत्वाची म्हणजे मला सोयीची असेल ती शाळा जर मला मिळाली तर मी बदली घेणार, अन्यथा मी आहे त्याच ठिकाणी राहणार। एवढं क्लिअर या बदलीमधला मुद्दा आहे, हा सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्या। दुसरा मुद्दा अवघड क्षेत्रातले जे आहेत म्हणजे ही बदली 4 केडरनुसार होणार आहे। केडर 1 ज्याला संवर्ग 1 म्हणतो, जे सगळं संवर्ग 1 म्हणजे कोण याचा व्हिडिओ मी गेल्या बदलीत दिलेला आहे। जे अंध, अपंग, परितक्त्या, विधवा, हृदयाची शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, किडनी शस्त्रक्रिया हे जे लोक आहेत अपंग वगैरे, त्यांचं सक्षम अधिकाऱ्याचं जर प्रमाणपत्र असेल तर ते केडर 1 मध्ये येतात। त्यांना सेवेची अट नाही, ते बदली मागू शकतात, विनंती बदली, पण रिक्त जागा त्यांना सुद्धा मिळणार। दुसरा केडर येतो केडर 2, त्याला आपण पती पत्नी म्हणतो। एकत्रीकरण जर पती पत्नी एकत्र सेवेत असतील आणि त्या दोघातलं अंतर जर 30 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यापैकी एक जण बदली मागू शकतो संवर्ग 2 मधून। तशा प्रकारच्या अंतराचं संबंधित अधिकाऱ्यांचं जर प्रमाणपत्र दिलं तर तुम्ही बदली विनंती मागू शकता, पण रिक्त जागा 30 किलोमीटरच्या आत असेल तरच तुमची बदली होईल, अन्यथा तुम्हाला आहे तिथेच राहावं लागेल। म्हणजे तुम्ही घेऊ शकता कुठलीही शाळा, पण तुम्ही 30च्या आतली शाळा मिळाली नाही तर ते तुम्ही ठरवायचंय मला बदली करायची आहे की नाही। तिसरा संवर्ग आहे संवर्ग त्याला 3 म्हणतात, केडर 3 म्हणता येत नाही, तर त्याला म्हटलं जातं इलिजिबल। इलिजिबल म्हणजे बदली पात्र म्हणजे ज्याला शाळेत 5 वर्ष आणि क्षेत्रात 10 वर्ष झालेत असे सगळे लोक, त्यांना
सुद्धा विनंती बदलीसाठी अर्ज करता येईल, पण त्यांना सुद्धा रिक्त जागा मिळाली तरच ते बदली म्हणजे रिक्त जागा मिळाली तर त्यांची बदली होईल, अशा पद्धतीने तो असेल. चौथा केडर आहे तो म्हणजे इन टायटल, ज्याला आपण अवघड क्षेत्रातलं म्हणत होतो, ज्या अवघड क्षेत्रात सलग 3 वर्ष काम करतायत. पण आता असे लोक काय म्हणतील की आम्ही अवघड क्षेत्र आता काढून टाकलंय, पण आम्ही मागच्या 2019च्या बदलीत पासून इथंच आहोत, 2022च्या बदलीत सुद्धा आम्हाला चान्स मिळालेला नाही, आम्ही इथंच अडकलेलो आहोत, आम्हाला आमची फॉर्म भरून सुद्धा जागा मिळाली नाही. तर त्यांना चान्स आहे अवघड क्षेत्रातले बदलीधारक म्हणून ते तुम्ही विनंती अर्ज करू शकता. तुम्हाला सुद्धा रिक्त जागेमध्ये जर शाळा मिळाली तर तुमची सुद्धा बदली होईल. तर संवर्ग 1, संवर्ग 2, इन टायटल आणि इलिजिबल या 4 संवर्गात बदली होणार आहे. शिवाय ज्यांना वाटते मी जे हे 4 क्रायटेरिया सांगितले यामध्ये न बसणाऱ्यांनी सुद्धा विनंती अर्ज करायला हरकत नाही. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ज्याला 1च वर्ष झाले शिक्षण सेवक होऊन, 1च वर्ष झाले, किंवा काहींना शाळेत 5 वर्ष झाले नाही, क्षेत्रात 2-3च वर्ष झाले, शाळेत 1-2च वर्ष झाले, संवर्ग 1 मध्ये येत नाही, 2 मध्ये येत नाही, 3 मध्ये येत नाही, 4 कशातच येत नाही, तरी सुद्धा त्यांना जर बदली करायची असेल, शिक्षण सेवक पदावर आहेत त्यांनी अजिबात अर्ज करायचा नाही 3 वर्ष झाली नसतील तर. इतर मात्र जे सध्या कार्यरत आहेत त्यांना जर बदली करण्याची इच्छा असेल तर अर्ज करा, विनंती अर्ज. तो बाद होईल, नंतर तो छाननीतून काढा जाईल, तो विषय वेगळा. पण माझा तर झालेलाच नाही, मी बसतोय की नाही या विचारात बसू नका. तुम्हाला जर वाटत असेल माझी विनंती बदली मला करायची आहे तर अर्ज करून टाका. जर प्रशासनाने तुमचा अर्ज पुढे घेतला, तुम्हाला विचारात घेतलं, तुमचं यादीत नाव आलं बदलीच्या, तर बदली प्रक्रियेला सामोरं जायचं, मिळते का बघायची शाळा. तर महत्वाचा, अतिशय महत्वाचा विषय होता, मुद्दा होता. थोडासा लेट झाला हरकत नाही, पण सगळ्या जिल्हा परिषदेनं हे काम करायला सुरुवात केलेलं आहे. आणखीन एक पत्र महत्वाचं काल किंवा परवा आलेलं आहे, शासनाचंच आहे, की जे आता पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षण सेवक येणार आहेत त्यांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या विनंत्या बदल्या करा, असं ते पत्र आहे. म्हणजे हा मुद्दा सुद्धा कार्यरत शिक्षणासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण जर कार्यरत शिक्षकांना इतर शिक्षक येण्याच्या आधी जर चांगल्या जागा मिळाल्या तर येणाऱ्या शिक्षकांना उर्वरित रिक्त जागामध्ये कुठेही असतील तिथे त्यांना देता येईल. म्हणजे बदली नवीन शिक्षक येण्यापूर्वी आपण आपल्याला सोयीच्या जागा घेऊ शकतो विनंती बदलीद्वारे. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर हे सगळं तुम्ही करायचं आहे या पद्धतीने. याच्यामध्ये काही शंका असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये टाका. फार शंका घेत बसू नका. कदाचित आता तुमचे पुरावे गोळा केले जात नसतील, फक्त अर्ज घेतले जात असतील विनंती, तर अर्ज देऊन टाका. पुरावे कदाचित नंतर पडताळणी केली जाईल. तर केडर 1, केडर 2, इन टायटल आणि इलिजिबल 4 संवर्गातल्या लोकांनी आणि याच्यात न येणारे, या 4 मध्ये कुठेही पात्रतेत न बसणाऱ्यांनी सुद्धा अर्ज करायला हरकत नाही. विनंती बदली असणार आहे. समुपदेशनानं तुम्हाला समोर शाळा दाखवून जिल्हा परिषदेमध्येच तुमची बदली केली जाणार आहे. तुमची बदली झाली नाही, तुम्हाला योग्य शाळा तुमच्या पद्धतीने मिळाली नाही, तरी तुम्ही आहे तिथंच राहणार आहात. विनंती बदलीला अर्ज केला म्हणून तुमचं पद तिथं रिक्त लगेच दाखवलं जाणार नाही, विस्थापित तुम्ही होणार नाही. का आचारसंहितेपूर्वी हे काम करण्याची गडबड होणार आहे. बदली होईलच असं सांगता येणार नाही. जर आचारसंहितेच्या आधी पटकन जर हे काम उरकलं तर होऊन जाईल बदली, पण हे आचारसंहितेपर्यंत जर गेलं तर कदाचित ही प्रक्रिया थांबू सुद्धा शकते. पण ते पुढच्या गोष्टी आहेत, त्याला लगेच आपण निगेटिव्ह गोष्टी लगेच आपण लक्षात घ्यायच्या नाहीत. तर तुम्ही सगळ्यांनी अर्ज करा. जास्तीत ज्यांना गैरसोयीत आता वाटतं तर त्यांना ही संधी आहे सोयी देण्याची. त्या सगळ्यांनी विनंती अर्ज करायचे. जास्तीत खाली कमेंटमध्ये शंका टाका. मी तुमच्या शंकांना उत्तर देणारा लगेच एक व्हिडिओ आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बनवेन. तर व्हिडिओ कसा वाटला परत एकदा विचारतोय, खाली कमेंटमध्ये नक्की टाका. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.